नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। दौंड उपविभाग तसेच सासवड व भोर उपविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव व ईद या सणाच्या पार्श्वभूमीवर दौंड पोलीस स्टेशनमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मार्गदर्शन करताना म्हणाले की नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याची गरज आहे। तसेच दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे, रोड रोमिओ, महिला अत्याचार बाबत तसेच गोपाळवाडी रोडवरील बंद अवस्थेत असलेली पोलीस चौकी पुन्हा चालू करण्याचे आदेश देशमुख यांनी पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना दिले। यावेळी दौंड शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाबा उर्फ करीम शेख यांनी गणेशोत्सव तसेच ईद याबाबत कशा प्रकारे सलोखा राखला गेला पाहिजे तसेच हे सर्व सण आनंदाने साजरे करण्यात दौंड शहरामध्ये नेहमीच प्रयत्न केले जातात। यावेळी बारामतीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब दडस, दौंड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संतोष डोके तसेच विविध पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यावेळी उपस्थित होते। तसेच दौंड पोलीस स्टेशन आदिती सर्व पोलीस पाटील तसेच गणेश मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते। यावेळी अनेकांनी विविध सूचना मांडल्या, त्याबाबत पोलीस अधीक्षकांनी याबाबत योग्य ते कारवाई करू असे आश्वासन दिले। महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर, पुणे। आज दौंड पोलीस स्टेशन अंतर्गत आम्ही माझ्या सगळ्या सहकाऱ्यांसोबत येणाऱ्या गणपती आणि ईद ए मिलादच्या अनुषंगानं एक आढावा बैठक घेतली। त्यामध्ये दौंड उपविभाग आणि भोर सासवड उपविभाग या दोन उपविभागांची ही आढावा बैठक होती। त्यामध्ये येणाऱ्या गणपती उत्सवाच्या अनुषंगानं खास करून मिरवणूक आहे, त्यासोबतच ईद ए मिलाद ह्या सणाच्या अनुषंगानं आमच्या पोलीस विभागाची जी पूर्वतयारी आहे त्याची ही आढावा बैठक होती। ह्या आढावा बैठकीनंतर मला खात्री आहे की हे दोन्ही सण उत्सव हे अत्यंत शांततेच्या आणि सलोख्याच्या वातावरणामध्ये पार पडणार आहे आणि ह्यासोबतच नागरिकांनी सुद्धा पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं एवढंच आवाहन ह्या निमित्तानं मी करू इच्छितो। धन्यवाद। ओके।